या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे कोणते ॲप्स आहेत जे तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत. असे कोणते ॲप्स आहेत जे तुम्हाला अनइन्स्टॉल करायचे आहेत. कोणते यूट्यूब चॅनल आहेत जे तुम्हाला फॉलो केले पाहिजे किंवा मी ते फॉलो करत होते. आणि अशा कोणत्या सेटिंग्स आहेत जे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळवून देऊ शकतात. आणि लास्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या सवयी आहेत ज्याच्यामुळे मला हेल्प झाली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ शिवानी. आज हा व्हिडिओ शूट करताना माझ्या चॅनलला 100 सबस्क्रायबर झालेत. खूप आनंद होतोय मनातून, कारण तुम्ही ते 100 लोकं आहात ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांना वाटलं खरंच या चॅनलमधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय आणि तुम्ही सबस्क्राईब केलं. माझी खूप इच्छा आहे चॅनलला खूप मोठं करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी गोष्ट पटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि मला मोटिवेशन मिळेल असेच छान-छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. पुढे खूप छान व्हिडिओज येणार आहेत. मी थोडी वाट बघते की सबस्क्रायबर वाढले तर जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज जातील. म्हणून थोडा लेट होतंय आणि दुसरं कारण म्हणजे जॉबसोबत मला एवढा टाईम ॲडजस्ट नाही होत आहे की मी रोज शूट करू शकेन. त्याच्यामुळे संडेला शूट करून मी वीकमध्ये 2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा. तुम्हाला जर वाटतंय मला गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करायचं आहे, पण कुठून सुरुवात करू कळत नाहीये, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथून सुरुवात करा. चला तर सुरू करूया. सर्वात आधी असे कोणते ॲप्स आहेत जे तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवे. त्यात नंबर 1 माझी नोकरी. हो, माझी नोकरी एक मराठी ॲप आहे, ज्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्सचे अपडेट करतात. कोणते व्हॅकन्सीज आलेत, काय लास्ट डेट आहे, काय क्वालिफिकेशन नीडेड आहे, फीज किती आहे, सगळी इन्फॉर्मेशन मिळते. तर हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवा. सेकंड आहे द विनर्स इन्स्टिट्यूट. इंदोरचं एक इन्स्टिट्यूट आहे, जिथे बँकिंग किंवा तिकडचे त्यांच्या राज्यातले जे काही एक्झाम्स आहेत त्याबद्दल ट्रेनिंग दिली जाते. तर द विनर्स इन्स्टिट्यूटचा मला उपयोग झाला. त्याच्यामुळे तो तुमच्या मोबाईलमध्ये असायला काहीच हरकत नाही. तिसरा ॲप आहे अड्डा 24/7. यांचं एक यूट्यूब चॅनल पण आहे. यांचा ॲप पण मला हेल्पफुल वाटला. त्याच्यामुळे तो तुमच्या मोबाईलमध्ये असायला हवा. चौथा टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुकवर टेस्ट सीरीज असतात. आपण ज्या कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहोत, ती एक्झाम सिलेक्ट करून आपण त्याचे टेस्ट सीरीज सॉल्व्ह करून बघू शकतो. हा ॲप पेड आहे, पण वर्थ इट आहे. त्याला पे करायलाही काही हरकत नाही. लगेच करू नका, मी पुढे सांगेन. पण ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असायला हवा. त्यानंतर केंद्रे टेस्ट सीरीज. केंद्रे टेस्ट सीरीज मी रिसेंटली जॉइन केला होता एक्झामच्या एक 15 दिवस आधी. त्याच्या आधी माझ्याकडे नव्हता. पण या ॲपमधून पण भरपूर शिकण्यासारखं आहे. त्यानंतर अजून कोणते एज्युकेशनल ॲप असतील ते तुमच्या मोबाईलमध्ये असायला हवे. म्हणजे मी एवढे ॲप फॉलो केले. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर एक्स्ट्रा असतील तर ते असायला हवे. त्यानंतर मी सांगणार आहे तुमच्या मोबाईलमध्ये कोणते ॲप्स डिलीट करायचे किंवा अनइन्स्टॉल करायचे आहे. त्यातला फर्स्ट Instagram. Instagramशी माझी काही दुश्मनी नाहीये. आणि बाय द वे, हा व्हिडिओ कुठलाही पेड प्रमोशन किंवा कोलॅबोरेशन असा काही नाहीये. माझे फक्त 100 सबस्क्रायबर आहे. त्यात मला कुठले पेड प्रमोशन येणार ना? आणि तसं काही असलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन, मी जेन्युइनली सांगेन. पण तसं काही नाहीये. मी हे मला जे हेल्पफुल वाटलं त्याच्यावरून सांगते. तर Instagram आधी डिलीट करा. त्यानंतर Snapchat, Netflix, थ्रेड्स यासारखे ॲप ज्यात तुमचा खूप वेळ जातो. हे ॲप्स पण अनइन्स्टॉल करायचे आहे. त्यानंतर शॉपिंग ॲप्स जसं की Meesho, Flipkart, Amazon, Nykaa, Myntra यासारखे ॲप आपल्याला जाणवणार नाही, पण यात पण आपला खूप वेळ जातो. तर हे ॲप्स पण डिलीट करायचे. त्यानंतर काही फूड डिलिव्हरी ॲप जसं की Domino's, Zomato, Swiggy, अजून कोणते असतील तर Blinkit तरी ठीक आहे. Blinkit मी अजून वापरलेलं नाही. मला नाही माहिती त्याच्यात किती टाईम जातो. पण जर तेही टाईम कन्झ्युमिंग असेल तर तेही डिलीट करा. त्यानंतर YouTube चॅनल कोणते होते जे मी फॉलो करायचे. त्यात फर्स्ट होता द विनर्स इन्स्टिट्यूट. त्यांचे जवळपास 4 की 5 चॅनल आहेत. बँकिंगसाठी स्पेशल चॅनल आहे, मॅथ्ससाठी स्पेशल चॅनल आहे
आणि इतर गोष्टींसाठी असे 5 चॅनल आहेत. मी ते सगळे फॉलो केले होते. त्यानंतर अड्डा 24/7 त्याचा पण खूप उपयोग झाला. मॅथ्स रिझनिंगसाठी मी तो चॅनल पण फॉलो केलाय. अमोल पाटील मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. त्यांचं पण मॅथ्स रिझनिंग खूप स्ट्राँग आहे. छान एक्सप्लेन करतात ते सर. मला खूप उपयोग झाला. मी तो चॅनल पण सबस्क्राईब केला होता. त्यानंतर एबीसी एज्युकेशन हा चॅनल फक्त मराठी ग्रामरसाठी मी यूज केला. जास्त दिवस सबस्क्रिप्शन नव्हतं, पण मराठी ग्रामरसाठी एबीसी एज्युकेशन मला हेल्पफुल वाटला. सहदेव केंद्रे सरांचा सहदेव केंद्रे म्हणून यूट्यूब चॅनल आहे. तर त्याच्या थ्रूच मी ॲपपर्यंत गेले होते. पण YouTubeवर पण भरपूर इन्फॉर्मेशन आहे. तर ते पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आता यात पण कशाचंच प्रमोशन नाहीये. जे जेन्युइनली मला यूज झाले ते मी शेअर केले. अजून तुमच्याकडे कोणते YouTube चॅनल असतील, तर तुम्ही त्यांना पण सबस्क्राईब करून ठेवा आणि एज्युकेशनल बघा. एंटरटेनमेंट आपल्यासाठी नाहीये. आपण आता कोणत्या फेजमध्ये आहे? आपण अभ्यास सुरू करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये हे सेटिंग करायची आहे. तर त्या हिशोबाने बघा एज्युकेशनल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे अशा कोणत्या सेटिंग्स आहेत आपल्या मोबाईलमध्ये आपण करू शकतो, की ज्यामुळे आपलं मोबाईलमध्ये जास्त टाईम जाणार नाही. त्यातली फर्स्ट डिजिटल वेलबिंग अँड पॅरेंटल कंट्रोल असं एक असतं सेटिंगमध्ये. तो तुम्ही चेक करा. त्यात एक ग्राफ दाखवतात जवळपास सर्कलमध्ये, की तुम्ही कोणत्या ॲपवर किती टाईम घालवत आहेत. जर Instagram, Facebook Facebook पण राहिलं त्याच्यात सांगायचं. असे टाईम कन्झ्युमिंग जर ॲप असतील तुमच्या फोनमध्ये, तर एक तर ते अनइन्स्टॉल करा किंवा या सेटिंगमधून त्याला टाईम सेट करता येते, की आपण 10 मिनिटं, 20 मिनिटं किती वेळ ते ॲप बघितल्यानंतर ते बंद होईल. तर ते सेटिंग करून घ्या. तुम्हाला जेन्युइनली अभ्यास करायचा असेल, तर अनइन्स्टॉलच करा ते विनाकारणचे ॲप. बाकी YouTube तर आपल्याला लागतं अभ्यासाला. त्यानंतर बाकीचे एज्युकेशनल ॲप लागतात जे मी सांगितले, तेच ठेवायचे. बाकीचे डिलीट करायचे. काही नसतं त्या ॲपमध्ये. म्हणजे काय होणार आहे ना, तुम्ही एखादं स्टेटस नाही टाकलं, एखादी स्टोरी नाही टाकली, कोणाची स्टोरी नाही बघितली, काय फरक पडणार आहे? तुम्ही दुसऱ्यांचे ज्यांची स्टोरी बघता ते येऊन तुमचा अभ्यास करणार आहेत का? किंवा ते गव्हर्नमेंट जॉब लावून देणार आहेत का? नाही ना. अरे, आधी गव्हर्नमेंट जॉब मिळवा. त्यानंतर स्टोरी टाकण्यात जी मजा आहे ना, ती आता नाहीये. आता अभ्यास करा. ते म्हणतात ना, युद्धाच्या अगोदर जर घाम सांडलं, तर युद्धात रक्त सांडावं लागत नाही. तसं आहे ते. आत्ता अभ्यासाचे दिवस आहेत. आता अभ्यास करा. जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मिळवाल आणि तेव्हा जे स्टेटस टाकाल ना, की सिलेक्टेड इन धिस धिस डिपार्टमेंट किंवा क्रॅक धिस एक्झाम, फायनली गॉट गव्हर्नमेंट जॉब. तेव्हा जी मजा आहे ना, तेव्हा तुम्ही डाउनलोड करा ॲप, स्टोरी टाका. तेव्हा जो आनंद तुम्हाला मिळेल ना, तो आता नाहीये. आता नाही टाकायच्या स्टोरी. आता थोडी सोशल लाईफपासून दूर राहा. काही अडत नाही. आपण स्टोरी नाही टाकल्या, आपण पोस्ट नाही केले, आपण दुसऱ्यांचे पोस्ट नाही बघितले, काही अडत नाही. ते सध्या बाजूला ठेवा. तर त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या मला हेल्पफुल ठरल्या. तर मी मोबाईलमध्ये जेवढ्या काही ॲप्स, एज्युकेशनल ॲप आहेत, त्या सगळ्या मी फर्स्ट पेजवर ठेवायचे. म्हणजे Facebook, Insta हे सगळं माझं फर्स्ट पेजवर नसायचं आणि तेव्हा माझ्याकडे मोबाईल पण जुना होता, तर त्याच्यात स्पेस कमी होता. मी हे ठरवून केलेलं नव्हतं, की हे ॲप डिलीट करायचे आणि हे डाउनलोड करायचे. मला एक डाउनलोड करायसाठी 4 ॲप डिलीट करा असा ऑप्शन यायचा मोबाईलमध्ये. तर मी करून टाकायचे. 4 ॲप डिलीट करायचे, 1 डाउनलोड करायचं. ते कामाचं आहे, मग ते पुढे ठेवायचं. आपण मोबाईल ओपन केल्या-केल्या आपल्याला ते ॲप आधी दिसले पाहिजे, तर आपण ते ओपन करतो. बाकीचे नेक्स्ट पेजला जाऊन आपण करत नाही. तर ते करायचं जे एज्युकेशनल ॲप आहेत ते फर्स्ट पेजला आणून ठेवायचे. त्यानंतर उठल्याबरोबर मी सर्वात आधी मोबाईल घेतल्यावर माझी नोकरी ॲप चेक करायचे, की आज कोणत्या व्हॅकन्सी आल्या आहेत किंवा कशाचे डेट वाढले का? डेट एक्सटेंड झाले का? काही नोटिफिकेशन आलं का? काही चेंजेस झाले का? हे मी बघत होते. त्यानंतर त्यानंतर मी थोडासा WhatsApp बघायचे. WhatsAppमध्ये खूप काही बघण्यासारखं नव्हतं. मी स्टेटस चेक करायचे आणि एखादा ग्रुपवर मेसेज आले ते बघायचे. मी स्वतः स्टोरी टाकले नाही. मी जेवढे दिवस अभ्यास करत होते, मी स्टेटस टाकायची नाही. पुन्हा एक सेटिंग मी केली होती, ती म्हणजे नोटिफिकेशन्स बंद केले होते. सगळे नोटिफिकेशन. साउंड नोटिफिकेशनची टोन असते तीच बंद करून टाकायची.
नोटिफिकेशन आलं तरी आपल्याला माहीत नाही होणार, कारण ती नोटिफिकेशन टोन आपल्याला सगळ्यात जास्त डिस्ट्रॅक्ट करते. आपल्याला मोबाईलला हात लावायला भाग पाडते. तर ते मी बंद केलं होतं. ऑटो डाउनलोड, WhatsAppला जे ऑटो डाउनलोड होतं, ते मी बंद केलं होतं. ग्रुपवर आलेले व्हिडिओ आपोआप डाउनलोड झाले, ते आपल्याला गॅलरीमध्ये दिसतात. तर ते बघितल्यानंतर असं वाटतं काय झालं? मग ग्रुपवर आपण परत जाऊन बघतो. त्यात वेळ जातो, म्हणून मी ते ऑटो डाउनलोड बंद केलं होतं. ग्रुपचे फोटोजसुद्धा मला यायचे नाही. पर्सनली आलेल्या मेसेजेसमधले फोटोज, व्हिडिओज पण ऑटो डाउनलोड नाही होत. आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. तर ती एक सेटिंग करायची. तर अशी होती माझ्या मोबाईलची सेटिंग. तुम्ही हे करून बघा. जर नक्कीच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर या सगळ्या सेटिंग करून बघा. 1 वीक वाट बघा. जर हे तुम्ही करू शकले तरच पुढचे व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला जाणवेल, की मी हे करू शकते की नाही आणि अभ्यास होऊ शकणार की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.